15-16 वर्षाच्या पोरीचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर कसे दिवस गेले. पोरगीला मुलगा सुद्धा झाला हो. लग्न झाल्याच्या नंतर 1.5-2 वर्षामध्ये माय झाली. पोरगा फक्त 1 वर्षाचा आणि 1 वर्षाचा पोरगा होतो तोपर्यंत नवरा मरण पावला. मुलगा वर्षाचा तोपर्यंत नवरा मरण पावला. दशक्रिया विधी आटोपली. सगळा कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर सगळे नातेवाईक बसले, भावकीचे लोक बसले आणि सांगायला लागले, बेटा एवढं तारुण्य लयाला घालण्यापेक्षा समाज वाईट नजरेनं तुला बघेल, बेटा दुसरं लग्न करून घे. बाई म्हणते, मी जर का लग्न केलं मला पती भेटेल तर माझ्या लेकराला बाप नाही ना भेटणार, मला लग्नच नाही करायचं. हाय ना मला मुलगा, योच माझ्या म्हातारपणाची काठी आहे, यालाच वागवते म्हणले, मला लग्नच करायचं नाही. परिस्थिती एवढी हालाकीची, संध्याकाळी खाल्लं तर सकाळी काय जेवायचं हा प्रश्न असायचा. तरी बाई म्हणते, मी मजुरी करेल पण पोराला शिकवेल, पण दुसरं लग्न करणार नाही, कारण लग्न केल्याच्या नंतर मला पती भेटेल, माझ्या लेकराला बाप नाही भेटणार. या हिशोबाने बाईने लग्नच केलं नाही. पोराला शिकवायचं. आता पोरगाला पहिलीत टाकलं, शाळेत जायला लागला, पोरगा 4थीत गेला. बाई एके दिवशी सकाळी पोराला पाठवलं, दुपार झाली तोपर्यंत मुलगा येत नाही. बाईला वाटलं, बाई माझा पोरगा उपवाशी कसा राहील. बाईने डब्बा बांधला, टिफिन बांधलं, पोराच्या शाळेत गेली द्यायला. शिपाई काकांना विचारलं, दादा माझा बाळूचा वर्ग कोणचा. शिपाई काकांना दुरूनच दाखवलं, त्या वर्गामध्ये तुमचा बाळू बसलेला. आई जवळ गेली, बाळू हा डब्बा घे रे राजा. सकाळपासून आलेला, दिवसभर उपवाशी कसा राहशील मला चित्त लागत नव्हतं रे राजा, म्हणून मी घाई स्वयंपाक केला, डब्बा बांधून आणला. पोराकडे डब्बा देते माय, तोपर्यंत त्याच्या मित्रांनी त्याच्या मायकडे बघितलं. त्याच्या मायकडे बघून सगळे मित्र हसायला लागले. हसण्याचं कारण असं होतं की त्याच्या मायचा एक डोळा फुटका होता. एक डोळा फुटका बघून सगळे मित्र हसायला लागले. माय तर टिफिन ठेवून चालली गेली, पण ते मित्र त्याला चिडवायला लागले, बाळू तुझी माय फुटकी, हा तू आंधळीचा मुलगा, अरे तू फुटकीचा पोरगा आहेस. घरी आला बाळू, दप्तर फेकलं, मायवर रागवायला लागला. म्हणले, का बाई काहून आलीस माझ्या शाळेत. अगं तुला बघितलं माझ्या मित्रांनी, सगळे मित्र मला चिडवतायत का फुटकीचा पोरगा आहेस, आंधळीचा मुलगा आहेस म्हणून. माय म्हणते, लेका तू लयला नाहीस रे, आता बोलू शकत नाही तुला, कारण बोलूनही उपयोग होणार नाही. बरेच दिवस चालले गेले, पण त्याच्या मित्राचं चिडवणं काही बंद होत नाही. त्याच्या मित्रांचं तेच चाललं होतं, तू फुटकीचा पोरगा आहे, आंधळीचा मुलगा आहे. तो म्हणतो, इथं जर राहिलं तर मला फुटकीचाच मुलगा म्हणतील, त्याच्यापेक्षा असं करतो, या फुटकी माईलाच सोडतो, आंधळीला सोडतो. यानं बॅग भरली, घरातून पळ काढली, बाहेर गावी निघून गेला. तिकडे शिक्षण पूर्ण केलं, शिक्षण पूर्ण करून नोकरीही मिळवली आणि छोकरी सुद्धा पटवली, म्हणजे लग्न सुद्धा करून घेतलं. लग्न वगैरे झालं, याला मस्त एक मुलगा एक मुलगी आहे. पण कर्मगती झोले तेथे कोणाचे न चाले. त्याच्या गावातला एक इसम जिथं राहत होता तिथंच नातेवाईकांकडे गेला, आणि नातेवाईकांकडे गेल्याच्या नंतर त्याने बघितलं, ह्यो तर आमच्या गावातला मुलगा. घरी गेला, आणि घरी गेल्याच्या नंतर त्या बाईला सांगितलं, म्हणले, मावशी तुमचा बाळू की नाही अमक्या गावाला राहतोय, आणि तोय ना जिल्हा परिषद मध्ये साहेब झालेला आहे, त्यानं लग्न करून घेतलं, त्याला 2 लेकर आहेत. म्हणले, एक मुलगा एक मुलगी आहे. दादा मायला राग भरपूर होता, पण बायांचा स्वभाव एवढा हळवा असतो का. सुनबाई जर कितीही रागवली, काहीही बोललेली असली, आणि जर का सुनबाईला मुलगा किंवा मुलगी झाली तर म्हातारी हाच विचार करते, ती बोलणारी जाऊ दे, पण माझा नातू कसा असन, माझी नातीन कशी असन, तर बघण्यासाठी सगळा राग सोडते ही माय. एवढी हळव्या मनाची बाई असते. बाई विचार करते, मला सोडून गेला काही हरकत नाही, पण त्याला 2 लेकर आहेत. म्हणले, त्यांची लेकर कशी आहेत बघते बाई माझ्या नातवंडांना डोळे भरून. म्हातारीकडे 1 रुपया नाही, दुसऱ्याच्याकडे मजुरीनं कामाला जाते, मजुरीचे पैसे जमा करते, भाडं खर्च करून त्या गावापर्यंत येते. त्या गावात आल्याच्या नंतर पुन्हा इस्माला विचारलं, काय दादा आमच्या नावाचा व्यक्ती कुठं राहते. एका दादाने दुरूनच घर दाखवलं, त्या बंगल्यामध्ये ते साहेब राहतात म्हणले. आई गेली, दरवाजावर थाप टाकली, दरवाजा उघडला, पण दरवाजा उघडणारा तिचाच मुलगा होता बाळू. दरवाजा उघडला, मायला बघितलं, दचकला, अरे माय इथं पण येऊन गेली, पण जर का मी आता मायला ओळखलं तर माझी बायको माय टिंगल करेल, तुमची माय फुटकी आंबेडीचा मुलगा आहात म्हणून. त्यानं स्वतःच्या मायला सांगितलं, हे म्हातारी इथं काहून गर्दी करायलीस म्हणले, तुला बघितलं ना माझे लेकरं घाबरतील, निघ म्हणली तू. स्वतःच्या जन्म देणाऱ्या मायला हात म्हणून लावलं महाराज. असं चौकातच एक झाड होतं, झाडाच्या खाली बसलेली म्हातारी डसा रडत होती, स्वतःला कोसत होती, देवा अरे काय अपराध आहे माझा. आई तारुण्यात विधवा झाली,
समधी लोक म्हणत होते का नातेवाईक आमचे काका बाबा भाऊकीतले लोक की पोरी तू लग्न करून घे. मी लग्न नाही केलं, कारण मी जर का लग्न केलं असतं तर माझ्या लेकराला बाप भेटला नसता, माझ्या लेकराची फजिती झाली असती, म्हणून मी लग्न केलं नाही. मनात आस होती की माझ्या पोराला खूप मोठा साहेब बनवेल, आणि तो साहेबही झालाय. मला सोडून आला, माझ्याकडे पैशाने तरी याला भेटण्यासाठी मी मजुरीनं काम केलं आणि मजुरीचे पैसे जमा करून इथपर्यंत आली. ज्या लेकराला माझ्यावर राग करून इथं यावं त्या लेकराला स्वतःहून भेटायला आली. अरे खाऊ नको घालूच बाळा, 2 घास खायला नको दे, पण प्रेमात 2 शब्दात माय जरी म्हणला असता तरी माझं पोट भरलं असतं. लेका तुला माय म्हणायची सुद्धा लाज वाटते. माय डसा डसा रडते. साहेब ड्युटीला चालले गेले, त्यांची पत्नी पण चालली गेली. दोघं नातवंड बसलेली होती. खेळत असताना पोरानं सांगितलं त्याच्या बहिणीला, दीदी त्या आजीला पप्पांनी हाकलून लावलं, चल ना म्हातारीकडे, म्हातारी कशी कोण आहे म्हणलं तपास करूया. दोघं लेकरं जवळ आले, आजीला विचारायला लागले. म्हणले आजी तू कोण आहे? म्हणले बेटा मी तुमची आजी आहे. तू आमची आजी, माझ्या बापानं तुला का नाही ओळखलं? बेटा तुमच्या बापानं मला नाही ओळखायचं, कारण माझे दोघं एक डोळा फुटकाय ना, एक डोळा फुटकाय म्हणून तुझ्या बापाला लाज वाटते मला माय म्हणायची. दोघं लेकरं जवळ आजीच्या खेळत होते. आजीकडे मजुरीचे पैसे होते, त्या मजुरीतल्या पैशातून चॉकलेट खाऊ घालत होते, बिस्किट खाऊ घालत होते. संध्याकाळी 4-4:30 वाजले. पोरांना सांगितलं बेटा आता तुमचा बाप तुमची माय ड्युटीवर नाही, तुम्ही जा म्हणले घरी, नाहीतर तुम्हाला माझ्याजवळ खेळताना जर बघितलं तर माझ्यावर रागवतील तुझे मम्मी पप्पा, जा म्हणले. दोघं लेकरं घरी आले का? दोघं लेकरं घरी आले का? बाप ड्युटी करून आला आणि बापाला सांगायला सुरुवात केली, पप्पा ज्या म्हातारीला तुम्ही हातून लावलं ना, म्हातारीला गोडा आहे हो, म्हातारीलाही गोडा. म्हणजे काय रे बेटा? पप्पा आम्हाला दिवसभर सांभाळलं, दिवसभर आम्हाला चॉकलेट खाऊ घातले, बिस्किट खाऊ घातले, म्हातारीलाही गोड होती. मग बापानंच विचारलं पोरांना, मग म्हातारी गेली कुठं? म्हणे पप्पा सांगून तर काही गेली नाही दादा, तर मग येते झोले ते कोणाचे ना चालले. योगायोग असा तो जिल्हा परिषद मध्ये साहेब असल्यामुळे त्याच्याच गावामध्ये इन्स्पेक्शन साठी त्याला ड्युटी लागली. इन्स्पेक्शन साठी ड्युटी लागली. आता त्याच्याच गावात त्याला ड्युटी लागल्यामुळे त्याला जावं लागणार आहे. आणि जात असताना त्याच्या गल्लीतून शाळेत जायचं होतं. त्याच्या गल्लीकडनंच रस्ता होता जायचा. त्याच्या गल्लीतून जात असताना त्यानं त्याच्या घराकडे डुंकून बघितलं. घराकडे डुंकून बघितलं, घराला भलं मोठं कुलूप लावलेलं होतं. ते कुलूप बघून बाजूच्या काकूला आवाज दिला. म्हणले काकू घराला कुलूप आहे, माझी माय कुठे गेली? ती बाजूच्या काकूने सांगितलं, भाऊ तुझी माय कुठे गेली सांगून तर नाही गेली, पण तुझी माय माझ्याकडे चिठ्ठी देऊन गेली आहे. मावशी दाखव ना चिठ्ठी, माझी आई काय देऊन गेली या चिठ्ठीमध्ये. त्या बाजूच्या काकूने चिठ्ठी काढून दिली. या पोरानं हातात चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, मायने बेटा मला माहिती आहे कधीतरी तू फिरून एकदा माझा तपास करशील. दादा माझा अपराध तरी काय होता रे, तुम्हाला सोडून गेलास? अरे तू फक्त वर्षाचा होता बाळा, 1 वर्षाचा होता तेव्हा बाप आपल्या तुला पण मला पण सोडून गेला. घरात खायला काहीच नाही, आज जेवली तर सकाळी काय जेवायचं असा प्रश्न असायचा. तशा प्रसंगाला हाडाची का रक्ताचं पाणी केलं, दुसऱ्याच्याकडे मजुरीनं काम केलं, तुला शिकवण्याचा निर्णय घेतला. समजे नातेवाईक लग्न करत होते, मी लग्न सुद्धा केलं नाही फक्त तुझ्यामुळे. का? लग्न जर केलं असतं मला पती भेटला असता, पण तुला बाप भेटला नसता, म्हणून मी स्वतःच आयुष्य खर्च केलेलं तुझ्यावर आणि तू मला सोडून गेला. फक्त एवढाच गुन्हा नाही की माझा 1 डोळा फुटका. राजा 1 डोळा फुटका एवढ्यासाठी मला सोडून गेला. कदाचित एकदा माझ्या जवळ बसला असता, मला विचारलं असतं आई तू फुटकी का झाली, तर नक्की त्या प्रश्नाचं तुला उत्तर दिलं असतं राजा. पण तू मला सोडून निघून गेला. सोडून निघून गेला तेही वाटलं नाही मला. मला दुसऱ्या माणसानं सांगितलं तुमच्या पोरानं नोकरीही मिळवली, लग्नही करून घेतलं, त्याला 2 लेकरं आहेत. राजा मी स्वतःहून तुझ्यापर्यंत पोहोचली. अरे तू 2 घास नको जेव घातलं असतं तरी चाललं असतं, खायला ना दिलं असतं तरी चाललं असतं, पण कमीत कमी माय जरी म्हणला असता तरी माझं पोट भरलं असतं लेका. पण तुला माय म्हणायची सुद्धा लाज वाटत होती. फक्त अपराध माझा एवढाच की माझा 1 डोळा फुटका होता. दादा या फुटक्या डोळ्याची एवढी सजा दिली, पण 1 तासावर बसून विचारलं असतं आई फुटकी का झाली, तर त्या प्रश्नाचं तुला उत्तर घावलं असतं लेका. मी जन्माना आंधळी नव्हती रे लेका, जन्माना आंधळी नव्हती. तुझा बाप मरण पावला, तू फक्त वर्षाचा होता, तुला जगवायचं, तुला शिकवायचं आणि तुला खूप मोठा साहेब करायचा निर्णय घेतला. पण लेका जेव्हा तू 2-2.5 वर्षाचा झाला, रस्त्यावर खेळत असताना एका मोटरसायकल वाल्याने तुला धडक दिली. जसा का पडला तुझ्या डोळ्यामध्ये दगड भरला गेला, त्या दगडची जखम झाली आणि तुझा डोळा फुटला. मी डॉक्टर साहेबांकडे गेले. डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब बघा ना माझ्या बाळाच्या डोळ्यातून रक्त वाहतंय. डॉक्टर साहेबांनी डोळा चेक केला आणि मला 2 हात जोडून सांगितले, काकू तुमच्या बाळूचा डोळा फुटला.
याला विकट डोळा घेऊन बसवावा लागेल. राजा, संध्याकाळी जेवायची तर सकाळी काय जेवण बनवायचं हा प्रश्न होता, तर डोळा विकत घेऊ कसा? माझ्याकडे एवढे पैसे नव्हते का की मी विकत डोळा घेईन आणि तुला डोळा बसवेल. तर दादा, मी डॉक्टर साहेबांचे पाय धरले. डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब, माझ्याकडे एवढे पैसे नाही हो का मी विकत डोळा घेईन आणि माझ्या लेकाला डोळा बसवेल. तर डॉक्टर साहेब एक पर्याय व्यवस्था सांगते, माझा एक डोळा घ्या माझ्या बाळूला बसवा. मला कोणी फुटकं म्हटलं तर चालेल, पण माझ्या लेकरानं कोणी फुटकं म्हणू नये. डॉक्टर साहेब, माझा डोळा माझ्या लेकराला बसवा. डोळा दान करते, दान करणारी व्यक्ती ती म्हणजे माय असते. इतकं निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती माय असते. आणि माय लेकुराचे हित माय माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती करीला बाबीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती करीला बाबीन प्रीती. लेकुराचे हित माय माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माय आणि बाप. यांच्यापेक्षा आपल्यावर निस्वार्थ प्रेम कोणी करू शकत नाही. म्हणून सांगतो दादा, नाही काही करता आलं तरी चालेल, कदाचित मंदिरात नाही पण गेला तरी चालेल, पण आईबापांची सेवा करा. त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतं नाही आहे. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. आई साहेब आपल्यातून निघून गेले, त्यांच्या आत्म्यास माझे भगवंत माझी राधाराणीची शांती देव ही प्रभू चरणी प्रार्थना. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्यांचं भजन गाऊयात. त्यात सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेळा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतं यांना? ज्ञानेश्वर माऊली.